Co-powered by Techno. नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघापैकी 2 जागांवर शरद पवार गटानं दावा केलेला आहे. असं असतानाही काँग्रेसनं 6ही मतदारसंघात तयारी सुरू केलेली आहे. किंबहुना काही मतदारसंघात प्रचारही सुरू झाला. धुनेश्वर पेठे आपल्यासोबत आहे, शरद पवार गटाचे अध्यक्ष. भाऊ, काँग्रेसनं तर प्रचारही सुरू केला. तुम्ही 6 जागांपैकी 2 मागितल्या होत्या. नाही, बरोबर आहे. त्यांनी प्रचार करायलाच हरकत नाही आहे. परंतु महाविकास आघाडीमध्ये आम्ही सुद्धा मागितलेली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना ही तिकीट मागितलेली आहे. आपल्याला पक्ष बळकट ठेवायचा असेल, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पक्षाला टिकवून ठेवायचं असेल तर नागपूर शहरामध्ये किमान 2 जागा लढायलाच पाहिजे. आणि आमचे नेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब असेल, जयंत पाटील साहेब असेल, अनिल देशमुख साहेब असेल, हे सुद्धा आग्रही आहेत. मग पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही स्वतःसाठी मागितलेला आहे, परंतु तिथे आता काँग्रेसच्या संगीता तलमले यांनी प्रचार सुरू केलेला आहे संभाव्य उमेदवार म्हणून. त्याच्याकडे कसं बघता? नाही, प्रचार सुरू करणे हा काही याच्यात हे नाही आहे. आता बघा, हा आमचा प्रचारसुद्धा सुरू आहे. आमच्या नागपूर पूर्व नागपूरमध्ये बऱ्याचशा ठिकाणी मोठे मोठे होर्डिंगसुद्धा लागलेले आहे. तर त्याच्यामुळे प्रचार आम्ही सुरू का केला, तिकीट वाटप झाला नाही तर तुम्ही का केला असं म्हणणं काही बरोबर नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या तयाऱ्या करून ठेवावं लागेल. ज्यावेळेस महाविकास आघाडीचा निर्णय होईल त्यावेळेस ज्याला मिळेल तो लढेल. परंतु आम्ही आग्रही आहेत, कारण 2014मध्ये काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी असा विचार तो लक्षात घ्यायला पाहिजे. 2014मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढली. नागपूर शहरामध्ये एक सुद्धा त्यांची सीट्स नाही आली. तसं संपूर्ण बघता तर जिल्ह्यामध्ये 1 सीट्स आली त्याचीवाली. तर राष्ट्रवादीची ताकद नागपूर शहरामध्ये असेल, ग्रामीणमध्ये असेल, ही आहेच आणि त्यांनी त्याचा विचार करावा. असं असतानाही, तुम्ही दावा केला असतानाही नाना पटोले म्हटले, आमदार विकास ठाकरे म्हटले की नागपूर शहरातल्या 6ही जागा आम्हीच लढणार आहे आणि त्यांनी ते अंडरलाईन करून म्हटले की एकही जागा मित्रपक्षाला सोडणार नाही. ते काँग्रेस मोठा पक्ष आहे, ते लोकांना बोलायची सगळ्यांची मुभा आहे. परंतु आम्ही न बोलता काम करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना कुठल्याही परिस्थितीमध्ये नागपूर शहरामध्ये आपण सीट सोडावी, ती अशी आग्रही भूमिका आहे आणि आमच्या नेत्यांची सुद्धा आहे. परंतु येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये हे चित्र स्पष्ट होईल. शेवटचा प्रश्न, समजा जागा दिली नाही तर सांगली पॅटर्नसारखं तुमच्या शरद पवार गटाकडनं नागपूर शहरातल्या विधानसभेत काही होणार आहे का? मला आदरणीय देशमुख साहेबावर, आदरणीय पवार साहेबावर, जयंत पाटील साहेबावर पूर्ण विश्वास आहे की ते असं काही घडू देणार नाही. नागपूर शहरामध्ये महाविकास आघाडी ही चांगल्या पद्धतीने लढेल आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरदचंद्र पवार साहेबांचा, त्याच्यात हे 2 सीट लढणार निश्चित आहे. आघाडीत बिघाडी तर होणार नाही? बिलकुल होणार नाही. याच्यात समन्वयाने ह्या सीटाचं वाटप केलं जाईल. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.